पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सौदी अरेबियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर रवाना. सौदीचे पंतप्रधान युवराज मोहम्मद बिन सलमान यांची घेणार भेट. जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानचे संबंध स्थैर्याचा दीपस्तंभ असून उभय देशांमध्ये सहकार्याच्या अपार संधी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स यांच्यात द्विपक्षीय बैठक. भारत अमेरिका प्रस्तावित व्यापारी करारासह अनेक मुद्द्यांवर चर्चा. भारतातील स्वागताबद्दल आणि आदरातिथ्याबद्दल जे.डी. व्हान्स यांनी मानले पंतप्रधानांचे आभार. भारतासोबत अमेरिकेचे संबंध बळकट करण्यासाठी दर्शवली उत्सुकता. नव्या अमेरिकी प्रशासनाशी भारताचा सक्रिय संवाद. येत्या 6 महिन्यात उभय देशांमधील द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा सकारात्मकपणे पूर्ण होईल, केंद्रीय वित्तमंत्र्यांचा विश्वास. एक देश एक निवडणुकीसंबंधी स्थापन संयुक्त संसदीय समितीची आज नवी दिल्लीत बैठक. कायदेतज्ज्ञांचे जाणून घेणार विचार. राज्यातले 18 प्रकल्प आणि नव्या 15 पायाभूत सुविधा प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. निर्धारित वेळेत कामं पूर्ण करण्याची प्रशासनाला सूचना. मुर्शिदाबाद इथं झालेल्या हिंसक आंदोलनानंतर पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीनं धरला जोर. आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी. अमेरिकी शेअर बाजारात मोठी पडझड, डॉलरही घसरला. भारतीय शेअर बाजारात मात्र मजबूत स्थिती. आपली वसुंधरा आपली ऊर्जा या संकल्पनेतून आज साजरा होत आहे जागतिक वसुंधरा दिन. पर्यावरण जागरूकता वाढवण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन. ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या सिमरनप्रीत कौरची रौप्य पदकाची कमाई. आणि ख्रिश्चन कॅथोलिक चर्चचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्या निधनाबद्दल भारतात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर. नमस्कार. 11च्या बातमीपत्रात